मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नवरा बायकोची भांडणं भाद्रपदातल्या वळवासारखी. बघता बघता गदमदायला लागतं. आभाळ अंधारून येतं. धुळीचे लोट सणासण उडतात. धिंगाणा घालणारं वारं शांत होतं आणि दंड थोपटून आभाळ मर्दानीपणाच्या मस्तीत चांदी ओकायला लागतं. अर्ध्या पाऊण तासात आकाश मोकळं होतं. 18 वर्षांच्या गोऱ्या पान पोरीच्या सकुमार देहासारखं. बाबूच्या घरातलं धुमस्त वातावरण शांत व्हायला एक रात्र पुरेशी ठरली. शेवटी कमळीच ती. स्वतःला सावरत तिनं बाबूला कह्यात घेतलं. नागिनीसारखं आपलं नग्न तेजाळ अंग त्याच्या अंगाभोवती लपेटीत तिनं त्याचे ओठ चावत म्हटलं, उद्या जायचं कुठं? शर्यतीच्या गाड्या बघायला. त्या जगदाळ्याच्या गावाला? व्हय, तुला एकटीला नाही जमणार. मी नाही जा. काकणाला मनगटाशिवाय शोभा नाही. अरे वा, जाऊ नक्की? तुझ्या गाला शपथ. माझ्या गळ्यावरती हात ठेवून सांगा. बरं बाबा, तुमच्या गळ्या शपथ. पुन्हा संशय नाही नवं घेणारसा माझ्यावर. छे, एक पप्पी. हॅट, आता उजाडत आलंय. उठा, आवरावर करून जायला हवं. त्यात काय आवरायचंय? आंघोळ आटपून कापडं बदलली तर की झालं की समद. तुम्ही पुरुष असेच उतावळे. दुसऱ्याच्या दारात मोकळ्या हातानं जाता येतंय व्हय? मग काय घेत्यास आणखी? किलोभर छपरछंद आणि केळं बी आणा 2 डझन. चिकू मिळालं तर लयच मज्जा. अरे तिच्या मारी, आमच्या टाळक्यातच नव्हतं ह्य. बरं झालं आठवण केलीस त्या. त्याच्या म्हातारीला सफरछंद लय आवडत्याती. घरात दोघच असत्याती नवं. छे, 2 भाव धाकटी भन हाय. कालिजात शिकत्या. म्हातारा 3 साला माग वारला. चांगलं खातं घर हाय. बागायतदार. वर्षाला लाखाची उलाढाल शेतीतच होत्या नुसती. एवढा असून गर्व नाही? अशा जागीच लक्ष्मी टिकत्या. उठा महाराणी साहेब. आईला बायको मिठीत असल्यावर उठावसच वाटत नाही. वल खोबरं दाताखाली असल्यावानी होतय. नाक वाकडं करीत तिनं त्याला बाजूला केलं. पातळ सावरीत उठली. बंब पेटवला. टिनपाट सावरीत तरतरत गेली. बाबू अजून झोपेतच होता. आंघोळ आटोपून ती केस विंचारत बसली तरी गडी झोपेतच. आता दुसऱ्या शिफ्ट मध्ये शिरल्यागत घोरत होता. तिनं खसकन लेपट वडलं. उठा की, तिथंच आजगरावानी मुटकुळा करतायचा. उठा, झोपला बी मर्यादा असते. ह्यानं स्पॉट सुटत चाललं या. हा हा. जांभही देत गडी उठला. अंगाला झटकं देत अंग मोडलं. तसाच बनियानवर बाहेर पळाला. आंघोळ उरकून तयार झाला तेव्हा चांगल्या 9 वाजायला आल्या होत्या. नाश्ता करून तो बाजारात गेला. चांगली पिशवी भरून फळं घेऊन आला. तोवर कमळी तयार झाली होती. हिरवीगार साडी, त्यावर जरीच्या सोनेरी टिकल्या. पदर असा लफेदार की सोनं पांघरलंय असं बघणाऱ्याला वाटावं. गोऱ्या पान कपाळावरती लाल बुंद टिकली आणि निथळत्या रंगाच्या काची बांगड्या. खर तर कमळी आज ओळखूच येत नव्हती. बाबूनं तिला मिठीत घेतलं. गालावर गाल घुसळत म्हणाला, ह्यो गुजराती पोपट जवळ असल्यावर कशाला माणसाचं कामात ध्यान लागतंय. चला, जवा तवा चेष्टा करतायसा. आता उरागतायसा का सभाच हाणतायसा. झालंच 5 मिनिटाचं काम. बाईसाहेबांना घेऊन जायचं म्हटल्यावर कापडं बी झकास असली पाहिजे ती. अजून अर्ध्या तासाचा टाइम हाय गाडीला. आत्ता तयार होतो तर तेवढं चप्पलवरती फडकं हान. तो बूट कशाला पुजायला आणलायसा व्हय? बरं बया, त्याच्या वाहात फिरव. धोतर कुठाय ग माझं? धोतर कशाला नेसतायसा गांधी बाबागत? तराच एक म्हणायची. मग काय पॅन्ट शिवून आणू व्हय? एवढं कुठं आमचं नशीब पाणावतंय. लेंगा घाला इस्त्रीचा. नेहरू शर्ट आला ती सोन्याची बटणं लावा. अगं सोन्याची नाही ती, नुसतं सोन्याचं पाणी दिलंय. काय का असना, चांगली दिसत्या ती. चला, घड्याळ हातात कोण घालायचं आता? पठ्ठ्याची एक कडी निखाळली ग. भांडायला हाय, वस्तू दुरुस्त करायला नाही.
अगं कामातनं जमतय कुठं, तू बघत्यासच की. आणा इकडं, गाडी यस्तवर घेऊ दुरुस्त करून. कुठं लांब दुकान हाय, स्टँड जवळचा दादा निमसोडेकर 5 मिनिटात पट्टा बसवल, एक बी पैसा न घेता. चल, उशीर न ग उगा. दोघं जगदाळ्याच्या घरी पोहोचले तेव्हा जगदाळे घरात नव्हता. दारात पंजाबी ड्रेसवर एक मुलगी उभी होती. ती एका पोराला फुगा फुगून पिपाणी वाजवत होती. फुग्यामुळे पॉ असा आवाज येतोय ही गंमतच पोराला खुश करत होती. या, कोण पाहिजे? हनुमंतराव जगदाळ्यांचं घर हेच नव्ह? तुम्ही बाबू काका ना? होय, तुम्ही कोण? तुम्ही नाही, तू म्हणा. मी हनुमंताची बहीण जया. अरे वा, किती ताडमाड वाढलीस ग. ह्यो आमचा साखर भात. आवडला ना कुटुंब? छान हाय वहिनी. या, आतमध्ये या. दादा आत्ताच गाड्या बघायला गेला. इतक्यात सुरू झाल्या स्पर्धा? छे, 2 वाजतील सुरू व्हायला. पंच आहे ना तो. सुरुवातीची कामं बघावी लागतात. चला, माडीवर चला. दादा खूप सांगतो तुमच्याबद्दल. खूप दिवस फिरकले नाही बाबू काका. व्याप वाढला की असंच हुयाचं ग. कमळीला जया आवडली. आई पण प्रेमळ वाटली. थोरली विवाहित बहीणही जत्रेच्या निमित्तानं आली होती. तिच्या पोराला कमळीनं फुगा फुगवून देताच ते मावशी करत चिकाटलं. जेवण उरकताच जया म्हणाली, आपण जायचं गाड्या बघायला? त्यासाठीच तर आलोय इकडं. आपला ट्रॅक्टर घ्यायला सांगते गड्याला, म्हणजे ट्रॉलीत उभा राहून बघायला मज्जा येते. चालेल की. देवाचं दर्शन घेऊन आपण मधून चालत जाऊ, तोवर येईल ट्रॅक्टर. चालेल चालेल, तुम्हाला छत्री घेते, ऊन खूप तापतय. कमळी हसली. तिला त्या गोड पोरीचं कौतुक वाटलं. देवदर्शन करून सगळेजण सरळ गाडी मैदानाकडे वळले. मोकळं मैदान. मैदान कसलं, 20-22 एकराचा माळ. औषधाला झाड नाही, नुसतं पठार. चिमणी वाट चुकली तर पाण्याविना मरल असा सगळा प्रकार. एरवी चिटपाखरूही न फिरकणारा तो माळ आज माणसांनी गजबजून गेला होता. नांगरांना आखीव धावपट्ट्या आखलेल्या, एका रेषेत तासे पाडलेली. आजूबाजूला बैलगाड्या सुटलेल्या. गावोगावचे देखणे रुबाबदार बैल आपापल्या मिजाशीत जमलेले. समोरचं ताट चघळीत गर्दीकडे बावरून बघत असलेले. पाणीवाले, आईस्क्रीमवाले, कलिंगडवाले मज्जेत असलेले. आज त्यांची खऱ्या अर्थानं चांदी. घशात कोरड ठसठसू लागली की माणसं पाण्याकडे पळायची. एरवी घरातल्या पोराला 5 पैसे न देणारी माणसं पोराठोरांना पाणी पाजण्यासाठी 2-2 रुपये खर्ची घालायची. कमळी जगदाळ्याच्या बहिणीसकट गाडी मैदानावर पोहोचली तेव्हा दुपारच्या 2 वाजल्या होत्या. ऊन टळटळत होतं. भरीव तानेनं खडा फुटत होता. टपऱ्या बांधून ताटकळत बसलेली माणसं गाड्या सुटायची वाट बघत होती. निवांत छत्री खाली, टॉवेल खाली टाळकं झाकीत एकमेकांशी गप्पा मारत होती. एका कडेला चांगलं 5 फूट उंचीचं स्टेज केलं होतं. लाकडी फळ्या ठोकून वर छत टांगला होता. माईकवर जगदाळेच ओरडत होता. तार सप्तकात सूचना देत होता. कमळी कान लावून ऐकत होती. जगदाळे एक हात कमरेवर ठेवून त्या पटांगणातील शेकडो शेतकऱ्यांना ओरडून सांगत होता. येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकानं गाडी हिथं नोंदवावी. नोंदणी फी 30 रुपये भरल्याशिवाय प्रवेश देण्यात येणार नाही. पहिले 6 फेरे जाहीर करत आहोत. इकडे लक्ष द्या. कृपया प्रेक्षकांनी धावपट्टीपासून दूर उभं राहा. बैलांना दारू पाजू नका. संयोजकांनी जागरूक राहा. स्पर्धकांनो दाभण टोचून बैल बुजवू नका. एकापेक्षा अधिक माणसं गाडीत असता कामा नये. मोटरसायकल गाडी सोबत पळवू नका. एका वेळी 6 गाड्या धावपट्टीवरती धावतील. शांत राहा. सगळ्यांनी शांत राहा. जगदाळ्याच्या बोलण्याला अंत नव्हता. तो बडबडत होता. घाम पुसत प्रेक्षक न्याहळत होता. कोणीतरी कानाजवळ कुजबुजलं. पाहुणा आल्या ती, तुमची वाट बघत थांबल्या ती. जगदाळेला काय वाटलं कोणास ठाऊक. दुसरा बोलघेवडा माईक जवळ उभा करून गडी पळाला. कमळीला पाहून भारावला. मोहरलेल्या आंब्याला फुलपाखरांनी सामोरं जावं तसं त्याला झालं. बाबूला मिठी मारत म्हणाला, साल्या तू येशील असं वाटलं नव्हतं का? विश्वास नाही वय माझ्यावर? विश्वास खपला पानिपतात. तुझा राग चिरवी गुळासारखा.
म्हटलं जात पाणी होई तोवर आपला गुणधर्म सोडवणार नाही. कमळी ऐकच ना. करेक्ट, मला माहित होतं. पुरुष कितीही मोठा झाला तरी त्याला जमीनदोस्त व्हायला बाईच्या पदराचा वारा पुरेसा होता. चला बघा तरी आमच्या गावच्या गाड्यांच्या शर्यती. मुद्दाम पाहुण्यांसाठी लेट केल्या ती. आपलं सिक्रेट म्हणून सांगतो हा. ट्रॅक्टरची ट्रॉली उभी आहे आपली. तांबड्या ट्रॉलीत आधीच 17 जण चढून बसल्याली. जगदाळेला बघताच पोरं टोरं पट्टा पट्टा उतरली. तरीही जगदाळे खेकसला. उतरा की, काय खीर हाय वय हित तवा गर्दी करून बसलायसा. चला पळा, गर्दी करू नका, हिथं पाहुण्यासने बसू द्या. कमळी, जया, जगदाळे आणि बाबू छत्र्या उघडून ऊन झेलत बैलगाड्यांच्या शर्यती निरखू लागले. जिकडं बघावं तिकडं माणसं. हिरवे तांबडे फेटे, टोप्या, टॉवेल, लुंग्या हवेत उडवत असलेल्या गारेगारवाल्यांनाच खऱ्या अर्थानं कंठ फुटल्याला. मध्येच स्पीकरवरून जगदाळ्याचं नाव पुकारलं तसा जगदाळे म्हणाला, वहिनी आज आम्हाला आराम नाही, जाऊ का मी? वय वय. जगदाळे गेला. एक पोरग हिरव्या गार आईस्क्रीमच्या कांड्या घेऊन आलं. घ्या, जगदाळे सरांनी दिल्या ती. कमळी आणि जयाचं सूत जमलं होतं. बाबूला चुकल्यागत वाटत होतं. तरीही तो शर्यतीची गंमत अनुभवत होता. शिंग वाजलं. रायफलनं आकाशात बार टाकला तशा 6 गाड्यांच्या 12 बैलांचा जोर चढला. शेपट्यांचे गोंडे फुलवीत बैल उधळले. चाकांच्या भिंगऱ्या झाल्या आणि मागे धुराचे लोट उसळले. गाडीवानांना जोर चढला. घुंगराचे आसूड सणानू लागले. केवळ स्पर्धेसाठीच 6 महिने अंधारात ठेवलेले बैल नुसत्या उन्हाच्या दर्शनाने बावरले. सरकीची गाडी घेऊन पळावं तसे पळायला लागले. कोचाऱ्या शिंगावरच्या शेंब्या सोन्यागत चमकू लागल्या. बैलांच्या पाठीवर तांबड्या रंगात टाकलेले गाड्यांचे नंबर दूरवरून निरखीत लोकांनी कालवा केला. गर्जनांनी माळ दुमदुमला. दूरवरून भरारत येणाऱ्या गाड्या खडखडाट करत जवळ आल्या तशी धावपट्ट्यात घुसलेली माणसं बाजूला काढता काढता पोलिसांची दमछाक झाली. गावच्याच पाटलाची गाडी पहिल्या फेरीत पहिली आली. दुसऱ्या फेरीच्या गाड्या धावपट्टीवर येण्यासाठी जगदाळे ओरडू लागला. पण स्टेजजवळ नवाच गोंधळ उभा राहिला. स्वतः दारू पिऊन बैलांनाही दारू पाजलेला गाडीवान वाद घालायला लागला. संयोजकांपैकी एकानं एक ठोसा लगावला आणि भांडण उसळलं. मिटवता मिटवता जगदाळे तर बेजार झाला. दुसऱ्या फेरीत एक गाडी प्रेक्षकांतच घुसली तर एकीचं कुणीच निसटल्यानं चाक दुसऱ्या गाडी खाली जाऊन तीही उलटली. मरणाशीच खेळायचा धंदा हाय ह्यो, कमळी स्वतःशीच बोलली. नाहीतर काय, हवं वहिनी, हे तर कायच नव्हं. आज 2 साल एका गाडीवानाच्या पोटावरून चाक गेलं होतं. 5,000चा इनाम जिंकण्यासाठी सारी स्पर्धा. आखरीतच म्हणायचं, जरा येऊया पाय मोकळं करून. वय वय. दोघीही फिरू लागल्या. कमळीच्या रूपाकडे पेताडे चोरून बघत. जगदाळ्याची पाहुणी म्हटल्यावर मानगुटी वळवीत. लाल भडक कलिंगडाच्या फुडी खात दोघी खिदळू लागल्या. आमचा दादा सारखं तुमचं कौतुक करतो. मनानं ते मोठे आहेत, पण लग्न हो का करत नाहीत? मनासारखी मुलगीच भेटत नाही म्हणतो. आई सांगून सांगून दमली. गावात एक मुलगी हाय, चांगली BA शिकल्या. मग टाकावं जमून. पण त्याचा होकार पाहिजे हवं. तुमच्यावानी बायको पाहिजे त्याला. येडताकच एक बाया. समोरनं अंदा महार आला, तिच्याच गावचा. तशी कमळी गडबडली, पण अंदा सरळ जवळ येऊन थांबला. कमळा का इकडं कुणीकडं ग? हा, हे आपलं पाहुणं. हा, आणखी कोण कोण आलंय? काय एकट्याच? वय, एकटीच हाय. आपल्या मारवाड्यातली रगाड माणसं आल्या ती. चला गाड घालून देतो, मला काम आहेत. चला जयाबाई. गर्दीला टाळती चालायला लागली. जयाला काहीच समजेना. तिनं खूप खोदून खोदून विचारलं, पण कमळीनं तळ ढवळू दिला नाही. उलट म्हणाली, गावातील येडपाट माणसं टकुरं फिरल्यावरती काय बी बडबडत्या ती. मग तुम्ही काय एवढा अस्वस्थ? कुठं काय? जयाबाई, आमचं मालक कुठायत व? बऱ्याच वेळानं बाबू आला. त्याला बाजूला घेत कमळी म्हणाली, आवडल्या गाड्या? वय वय. ती सरकारवाडीची गाडी भारी वाटली.
मायला आपल्या बी मालकीची बैलगाडी असल्याशिवाय काय खरं नव्हं. ते मोरचं मोर बघू. मला वाटतं आता चलूया घरी लगेच. आता काय राहिले बघायचं. ह्या गाड्यांच्या स्पर्धात काय दम वाटत नाही. चलूया आपण. जगदायाला इचरूया तरी. 6 वाजायला आल्या होत्या. सूर्य मावळतीकडे झुकत होता. जयासह तिघेही जगदायाकडे आले. जाण्याची भाषा बोलताच जगदाळे कडाडला. काय याड लागले का? काय रीतिरिवाज आला की निघाला लगेच दरवेशावाने. कमळाबाई, जयासोबत घरी जावा. शर्यती आवडत नसतील तर निवांत माडीवर पंखा लावून आराम करा. सकाळी मानाचं पातळ निसून तुमची पाठवणी करतो. रीत तुम्ही सोडली असली तरी आम्ही अजून सोडलेली नाही. बाबू गाड्या बघत तिथंच थांबला. कमळी जयासोबत घराकडे वळली. जगदायाच्या मोठ्या मनाच्या दर्शनानं ती भारावून गेली. गाड्या धावत होत्या. धूळ उडत होती. पसरट माळाला कधीच नव्हे ते आवाज फुटला होता.